टाटा IPL 2024 मधील सामने दिवसेंदिवस अत्यंत रोमहर्षक होत आहेत. IPL 2024च्या मालिकेतील 26वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लखनौच्या इकाना उर्फ भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर असाच रंगला. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरला आणि कोणते नवीन खेळाडू गेम चेंजर ठरले, तसेच या सामन्याला कलाटणी कुठे आणि कशी मिळाली ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण IPL 2024च्या सामन्यांचं आपल्या मराठीत समालोचन करणारं हे एकमेव चॅनल आहे. त्यामुळे या पुढच्याही सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी आपल्याला पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळतील. दिल्ली कॅपिटल्सने सलग 2 पराभवानंतर IPLच्या 17व्या मोसमातील दुसरा विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. लखनौने दिल्लीसमोर विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीनं हे आव्हान 4 विकेट्स गमावून 18.1 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. दिल्लीने 170 धावा केल्या. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे दिल्लीकडून पदार्पण करणाऱ्या जॅक फ्रेझर मॅकगर्क या खेळाडूने सर्वाधिक 55 धावा केल्या. कोण आहे हा जॅक फ्रेझर मॅकगर्क हे जाणून घेण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यांचे प्रमुख पॉइंट्स पाहूया. लखनौचे कर्णधार KL राहुल यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या डावाची सुरुवात करण्यात क्लिंटन डिकॉक आणि कर्णधार KL राहुल मैदानात उतरले. सुरुवातीला 13 षटकांपर्यंत धावा अतिशय संतपणे निघत होत्या. 100 धावा तरी होतील की नाही अशी शंका वाटत असतानाच आयुष बदोनी नावाचं वादळ मैदानावर आलं. त्याने ऋषभ पंतच्या संघाची दानादान उडवून दिली. क्लिंटन डिकॉक यावेळी तरी चांगल्या धावा करतील असे वाटत असतानाच खलीद अहमदने क्लिंटन डिकॉक यांना क्लीन बोल्ड केलं. क्लिंटन डिकॉक 13 चेंडूत 19 धाव्या काढून तंबूत परतले. क्लिंटन डिकॉक बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल मैदानात आले, पण तेही 6 चेंडूत 3 धावा काढून बाद झाले. खलील अहमदने त्यांनाही त्रिफळाचीत केले. एका बाजूने KL राहुल एकटेच खंबीरपणे उभे होते. त्याचवेळी कुलदीप नायरने नुकत्याच मैदानात आलेल्या मार्कस स्टॉयनिसला इशांत शर्माच्या हातात झेल द्यायला भाग पाडून तंबूत पाठविले. मार्कस स्टॉयनिस 10 चेंडूत 8 धावा काढून बाद झाले. स्टॉयनिस बाद झाल्यावर निकोलस पुरन मैदानात आले. यावेळी तरी ते चांगल्या धावा करतील असे वाटत असताना कुलदीप यादवने त्यांनाही पहिल्याच चेंडूत क्लीन बोल्ड केले. अशा प्रकारे कुलदीप यादवने आपल्या जादुई गोलंदाजीने सामना फिरवला. KL राहुल आणि दीपक हुडा यांनी 10 धावांची भागीदारी केली, पण त्याचवेळी KL राहुलच्या रूपाने लखनौला 5वा धक्का बसला. पुन्हा एकदा कुलदीप यादवने आपल्या अचूक गोलंदाजीने त्यांना बाद केले. KL राहुलने 22 चेंडूत 39 धावा केल्या. KL राहुल बाद झाल्यावर दीपक हुडाला साथ द्यायला मैदानात उतरले आयुष बदोनी, पण त्यांनी आपल्या डावाला सुरुवात करण्यापूर्वीच दीपक हुडा 13 चेंडूत 10 धावा काढून तंबूत परतले. इशांत शर्माने त्यांना बाद केले. दीपक हुडा बाद झाल्यावर आयुष बदोनी आणि कृणाल पांड्या यांनी लखनौची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी मुकेश कुमारने कृणाल पांड्याला तंबूचा रस्ता दाखवला. अशा प्रकारे 97 धावांवरच लखनौचे 7 प्रमुख फलंदाज बाद झाले होते. यानंतर अर्शद खान मैदानात आले. आयुष बदोनी आणि अर्शद खान हे दोघं संघाला किमान 120 धावांपर्यंत पोहोचवतील तरी फार बरं होईल असं वाटू लागलं. पण या कठीण प्रसंगी आयुष बदोनी
खंबीरपणे खेळले. 35 चेंडूत त्यांनी 55 धावा केल्या. लखनौच्या या धावसंख्येत अरशद खाननेही नाबाद 20 धावांची भर टाकली. लखनौने 7 गडी गमावून 167 धावा केल्या. दिल्लीच्या कुलदीप यादवने लखनौचे सर्वात जास्त 3 गडी बाद केले. खलील अहमदने 2 गडी बाद केले, तर इशांत शर्मा आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केले. आता दिल्लीच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी लक्ष्य होतं 168 धावांचं. दिल्लीच्या बाजूने डावाची सुरुवात पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी केली. आपल्या संघाला विजयी करण्याच्या इराद्यानेच त्यांनी फलंदाजी सुरू केली. पृथ्वी शॉला या सामन्यात तरी सूर सापडेल असे वाटत असतानाच यश ठाकूरने डेव्हिड वॉर्नरला बोल्ड आउट केले. डेव्हिड वॉर्नर 9 चेंडूत 8 धावा काढून तंबूत परतले. दिल्लीसाठी हा पहिला मोठा धक्का होता. डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यावर जॅक फ्रेझर मॅकगर्क मैदानात उतरले. हा त्यांचा IPL 2024 मधील पहिला सामना आहे. पृथ्वी शॉच्या मदतीने त्यांनी डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. पृथ्वी शॉ मोठे फटके मारण्यावर भर देत होते. त्यांना रवी बिश्नोईने आपल्या जाळ्यात बरोबर ओढले. निकोलस पुरनच्या हातात आपला सोपा झेल सोपवून पृथ्वी शॉ तंबूत परतले. पृथ्वी शॉने 22 चेंडूत 32 धावा केल्या. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत मैदानात उतरले. सामना दिल्लीच्या पारड्यात झुकतो असं पाहून राहुलने यश दयालच्या हातात चेंडू दिला. यावेळी फ्रेझर जवळजवळ आऊट झाला होता, पण त्याचा कॅच सुटल्याने जीवदान मिळाले. त्याचा फायदा घेत फ्रेझर मॅकगर्कने IPL मधील पदार्पणातच आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले, ते देखील 31 चेंडूत. आपल्या पहिल्या डावातच जॅक फ्रेझर मॅकगर्कने रवी बिश्नोई, यश ठाकूर एवढंच नाही तर हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्या यांना मनसोक्त जोडलं. याच ठिकाणी सामन्याचा रंग पालटला आणि लखनौच्या पारड्यात असलेला सामना जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या धडाकेबाज खेळाने दिल्लीच्या पारड्यात झुकावला. पण असं नेहमी म्हटलं जातं, क्रिकेट हा बेभरोशाचा खेळ आहे. कधी कुणाची बाजी पलटेल ते सांगता येत नाही. पुढच्याच षटकात जेफ फ्रेझर मॅकगर्क 55 धावा काढून बाद झाले. नवीन उल हकने जॅक फ्रेझरला आपला झेल अरशद खानच्या हातात द्यायला भाग पाडले. जॅक फ्रेझर मॅकगर्क बाद झाल्यावर ट्रिस्टन स्टब्स मैदानात उतरले. ऋषभ पंत आणि स्टब्स पुढे धावा करण्यापूर्वीच ऋषभ पंत 41 धावांवर बाद झाले. यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि शाई होप यांनी हा सामना शेवटाला नेला. दिल्लीने 18.1 ओव्हरमध्ये 4 गडी गमावून 170 धावा केल्या. दिल्लीने हा सामना 6 गडी राखून जिंकला.